नागपुरात काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललं असा प्रश्न जो आहे तो पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर आणि मुजीब पठाण आहे। बघ काय नेमकं आज काय नेमकं समोर आलेलं आहे आणि सुनील केदारांवर तुम्ही आरोप केले, नेमकं काय आरोप आहे? आरोपामागे तथ्य आहेत। बिना तथ्याने आम्ही बोलत नाही। तुम्ही गटबाजीला खतपाणी घालण्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्याची हत्या करण्याचा षडयंत्र केदार साहेबांनी सुरू केलेला आहे। त्यांना पक्ष संपवायचा आहे काय त्यांनी सांगून तरी द्यावं, तर इतर कार्यकर्ते आपापली व्यवस्था करून घेतील कुठे जायचं कुठे राहायचं। पण या पद्धतीनं पक्ष संपवायचा जो माणूस वर्षानुवर्ष पक्षाचं काम करतो त्याची अपेक्षा असते की स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आली म्हणजे मी कुठेतरी निवडणूक लढेल, मी माझं कार्य सिद्ध करेल, त्यासाठी तो बिचारा काम करतो। आणि त्याच्यावर अशा पद्धतीनं अन्याय करायचा, आघात करायचे आणि त्याला पक्षातून बाहेर गेला पाहिजे असा षडयंत्र रचायचं। त्याचे उदाहरणं साजा सेठ आहे कामठीमध्ये, प्रसन्ना तिडके आहे मौद्यामध्ये, दामोदर थोपटे आहे रामटेकमध्ये, आता तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष वाडीतला प्रकाश कोकाटे आहे, शहर काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष त्या वाडीचा शैलेश थोराने आहे। अशी अनेक उदाहरणं देता येईल। अहो वाडीसारख्या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या पक्षातला माणूस आयात करून आणता आणि त्याला तुम्ही उमेदवारी देता, आणि जो माणूस BJPच्या चिन्हावर लढला, BJPकडून त्याला नगराध्यक्ष झाला, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्याच्यावर गुन्हे दाखल केले, तो अरेस्ट झाला, अशा व्यक्तीला तुम्ही पंजा देता म्हणजे पक्ष घेऊन कुठे चाललो हेच कळायला मार्ग नाही। म्हणून आम्ही त्याच्या विरोधात, केदार साहेब आमचे काही दुश्मन नाही, त्यांनी काय आमच्या प्रॉपर्ट्या मारल्या नाही, पण सामाजिक जीवनात जगतेवेळी आमच्यासोबत ज्या पद्धतीनं वागतात गटातटाच्या राजकारण करून आम्हा लोकांना संपवण्याचं षडयंत्र त्याच्या डोक्यात आहे। केदार असं का वागतात? आता याच्यामागे काहीतरी कारण असेल ना त्यांच्याकडे। काय नेमकं कारण तेच आहे ना, 150 कोटीची आता ते मागे त्यांना शिक्षा झालेलीच आहे। ते 150 कोटीचा भ्रष्टाचार लपवायचा आहे म्हणून मला वाटते BJPच्या नेत्याची सुपारी घेतली असेल काँग्रेस पक्ष संपवायची, असा तो कार्यक्रम आहे। बुट्टीबोरी म्हणा किंवा डिगडो या ठिकाणी पंजा चिन्हावर उमेदवारच नसणार, काय नेमकं घडलं आहे त्या ठिकाणी आणि काय नाही? नेमकं म्हणजे असं आहे की पक्षांनी जी प्रोसेस केलेली आहे की पहिले आपण आवेदन करा, त्यानंतर जे निवड मंडळ आहे त्याच्यामध्ये या, त्याच्यात प्रोसेस झाल्यानंतर आपण नंतरची प्रोसेस AB फॉर्म मिळणार नाही मिळणार त्याचं पूर्ण सांगणार। परंतु यांनी 7 तारीखला मीटिंग घेतली, 8 तारीखला घेतली, नंतर 12 तारीखला घेतली, आणि ज्यांनी आवेदन केले, ज्यांनी ॲप्लिकेशन केली त्यांना एका नाही AB फॉर्म आणि त्याच्याबद्दल काहीच बोलले नाही। जे नवीन आहे, जो RSSचा मुलगा आहे त्याला नगराध्यक्षचा उमेदवार बनवून त्याच्यासोबत आघाडी बनवली सुनील केदारने, आणि पूर्ण काँग्रेस त्यांना विकून टाकलेली आहे। आणि पूर्ण जिल्ह्यात, फक्त नागपूरचा बुट्टीबोरीचा विषय नाही, पूर्ण जिल्ह्यातच हे पूर्ण केलेलं आहे। येणारी जे निवडणुकीचे जे रिझल्ट आहे ते दिसणार आहे का सुनील केदारनं का केलं आहे काँग्रेससोबत। मग या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी पंजा चिन्ह दिसणार। आमचं म्हणणं होतं का लोकसभामध्ये 17,500 हिंगणा विधानसभामध्ये लीड होती, तर आमच्या सर्वांची कार्यकर्त्यांची इच्छा होती का यावेळी पंजा लढायला पाहिजे, परंतु यांनी पंजा लढवला नाही, पण AB फॉर्म दिलाच नाही। ते कारणच नाही समजलं का सुनील केदारनं असं का केलं। कोणालाच AB फॉर्म दिलेला नाही तिथे, म्हणजे सदस्य असो किंवा नगराध्यक्ष? नाही, कोणालाच नाही दिला, त्यांनी आपल्या घरी ठेवलेलं आहे। ते AB फॉर्म ठेवणार आहे, त्याचे डबल AB फॉर्म होणार आहे सुनील केदार, तर त्याचा फायदा होईल त्यांना। तुम्ही म्हटलं की संघाच्या माणसाला त्या ठिकाणी त्यांनी युती केली त्यांच्यासोबत, यामागचं काय नेमकं कारण? याचं गटाचं राजकारण आहे। जसं कुणाल भगत यांनी तिकीट मागितली बुट्टीबोरी नगराध्यक्षची, पण कुणाल भगत हा प्युअर दलित आहे, याला तिकीट न देता त्यांनी मुकुल वासनिक यांचा विरोध केला, त्यांनी किशोर गजबी यांचा विरोध केला, त्यांनी नितीन राऊतचा विरोध केला, त्यांनी कुणाल भगतचा, तर त्यांना हे चालत नाही, प्युअर दलित नाही चालत, त्यांना गटाचा आणि त्यांचा माणूस चालते, तर हा एक भाग असू शकते। पंजा चिन्ह कुठल्या कुठल्या नगरपंचायत किंवा नगर परिषदांमध्ये दिसणार नाही? डिगडो आहे, बुट्टीबोरी आहे, वाडी आहे, रामटेक तर आहे, आणि वानाडोंगरी। फॉर्म नाही भरले उनको AB फॉर्म ज्यांना फॉर्म नाही मिळालं त्यांना दिलेले आहे, जे मागून राहिले त्यांना नाही दिलं। नक्कीच कुठेतरी काँग्रेसमध्ये जे आहे ते गटातटाचं राजकारण जे आहे ते
असल्याचं चित्र एकंदर यावरून तरी पाहायला मिळते आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.